नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीतील कविता 8 शब्दांचे घर शिकणार आहोत। कवितेचे कवी आहेत कवी कल्याण इनामदार। जन्म 1939 आणि मृत्यू 2008 साली झाला। आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध। भाषेद्वारे आपण आपले विचार, सुखदुःख व्यक्त करतो। प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतालचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे। चला तर मुलांनो, आपण कविता शिकूया। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। मुलांनो, हे घर कसे आहे? सुंदर आहे। आणि हे सुंदर घर कोणाचे आहे? हे सुंदर घर सुंदर शब्दांचे आहे। बच्चों, यह सुंदर घर सुंदर शब्दों का है। और इस सुंदर घर में कौन रहता है? इस सुंदर घर में स्वर रहते हैं। वह स्वर कैसे हैं? हळवे हैं। हळवे यानी नाजुक, कोमल रहे। स्वर यानी अ, आ, ई, उ, यह स्वर होते हैं और यह स्वर इस सुंदर घर में रहते हैं। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ। या घरामध्ये स्वरांसोबत काना, मात्रा, वेलांटी यांचा मेळ होता। मेळ वसतेच म्हणजेच एकत्र राहणे। या घरामध्ये स्वरासोबत काना, मात्रा, वेलांटी सुद्धा एकत्र राहत होती आणि ती एकोप्याने म्हणजे एकजुटीने हे सर्व एकत्र येऊन अक्षरांचा सुंदर खेळ खेळायची। बच्चों, इस घर में स्वर के साथ काना, मात्रा, वेलांटी भी एक साथ रहते थे। मिलजुल के वो सारे अक्षरों का एक सुंदर खेल खेलते थे। विराम चिन्हांची ही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। और इस काना, मात्रा, वेलांटी के साथ ही इस घर में विराम चिन्ह की सोबत भी उन्हें रहती थी। विराम चिन्ह भी उनके साथ रहते थे। और इस प्रकार विराम चिन्ह यानी कॉमा, स्वल्प विराम, अल्प विराम, अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, यह सारे चिन्ह उनके साथ रहते थे। और इस प्रकार यह घर सुंदर सुंदर शब्दों का यह सुंदर सुंदर घर था। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान। मुलांनो, धुसफूस म्हणजे चिडचिड। या घरामध्ये हे सारे शब्द, काना, मात्रा, वेलांटी, विरामचिन्हे एकत्र राहतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कधीतरी धुसफूस होते म्हणजेच चिडचिड होते। पण ही चिडचिड सुद्धा फार हवी हवीशी वाटते। प्रत्येक शब्दाला अर्थ वेगळा असतो। प्रत्येक शब्दाला अर्थ वेगळा असतो तरी त्या प्रत्येक शब्दाला सुख आणि दुःखाचे भानही असते। बच्चों, जैसे हमारे घर में बहुत सारे लोग एक साथ रहते हैं तो कभी कभी उन लोगों में झगड़ा हो जाता है, धुसफूस यानी चिड़चिड़ हो जाती है, लेकिन फिर भी वो सारे लोग प्यार से एक साथ रहते हैं और सारे लोग अलग होने के बावजूद भी एक दूसरे के सुख दुख का ख्याल रखते हैं। मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। मुलांनो, मधले अंतर, दोन अक्षरामध्ये जे अंतर असतं ते अंतर कुरवाळण्यासाठी म्हणजेच ते अंतर कमी करण्यासाठी त्या अक्षरांवरती आपण रेघांचे छप्पर देतो। त्या अक्षरांमध्ये धुसफूस झालेली असताना ती अक्षरं जेव्हा लांब होतात तेव्हा त्या अक्षरांना एकत्र करण्यासाठी आपण त्यांच्यावरती रेघांचे छप्पर देतो। यामध्ये मुलांनो, आपण एखादं उदाहरण पाहूया। मधले, समजा हा जर शब्द आहे मधले,
हा शब्द आपण नुसता लिहिला मधले, मधले, जर या शब्दावरती जर तुम्ही रेष मारली नाही तर या शब्दामध्ये आलेली तिन्ही अक्षरं ही आपल्याला वेगवेगळी दिसतात. पण जर या शब्दावरती आपण रेष मारली तर या रेषेखाली हा शब्द पूर्ण झालेला आहे, म्हणजेच मधले हा शब्द अर्थपूर्ण झालेला आहे. आणि म्हणूनच अक्षरांवरती रेषा मारणं भाषेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असतं. याचं लेखनातही तितकंच महत्त्व आहे. आणि या रेषांमुळेच या दोन अक्षरांमधलं अंतर हे कमी होते आणि अशा प्रकारे हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आहे. बच्चों, जब हम कोई शब्द लिखते हैं तो उसके ऊपर रेश मारना यानी लाइन खींचना बहुत ज़रूरी होता है. अगर हम लाइन खींचते हैं तभी उन अक्षरों का जो बीच का अंतर है वो कम हो जाता है. वो अक्षर उस लाइन के नीचे एक साथ बंध जाते हैं और एक अर्थपूर्ण शब्द तैयार होता है. और इस प्रकार यह सुंदर सुंदर शब्दों का सुंदर सुंदर घर है. कानो काणी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. काणोकाणी म्हणजे प्रत्येक कानाशी, कुजबुजणे म्हणजे हळू आवाजात बोलणे. एकमेकांच्या कानात हे शब्द आपल्या मनात उमललेल्या भावना कुजबजून सांगत असतात. आणि ही भावना मनात न ठेवता ती भावना इतरांना सांगून ती भावना मोकळी करतात. आणि जेव्हा या भावनांची वाट मोकळी होते तेव्हा त्याला कवितेचा लळा लागतो, म्हणजेच त्यातून एक सुंदर कविता तयार होते आणि त्या कवितेवरती आपण प्रेम करू लागतो. अवती भवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. अवतीभोवती म्हणजे आपल्या सभोवती. आणि मग हे गाणे आपण मनातल्या मनात सतत दिवसभर गुणगुणत राहतो. ते गाणे आपल्या मनात पाझरत राहते आणि अशा प्रकारे हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आहे. बच्चों, शब्द अपने मन की जो भावना है वो भावना व्यक्त करते हैं, दूसरे के कान में बताते हैं. और यह भावना जब व्यक्त होती है तो उसमें से उन्हीं शब्दों में से एक सुंदर कविता बनती है, प्रेमळ कविता तैयार हो जाती है. और यह कविता हमारे अवती यानी अगल बगल में दिन भर हम लोग वो कविता गुनगुनाते रहते हैं. इस प्रकार यह सुंदर सुंदर शब्दों का सुंदर सुंदर घर है. धन्यवाद.